सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या खेडमधल्या मुरडे या गावी. इथे थोडासा आता पाऊस, थोडासा तुम्ही बघू शकत असाल. तुम्हाला असा दिसणार नाही, सकाळचा आहे ना. हे बघा 10 वाजायला आलेत आणि आता इथे थोडा थोडा असा पाऊस पडतोय. सुरुवात होईल हळूहळू. ढग बघा, हे बघा असे ढग आलेले आहेत. पाऊस पडेल थोडा थोडा. आता हे असा मोठा नाही, ऊन पण आहे. आता मी जॉगिंगला जाऊन आलो तर ऊन होतं. आता हे वातावरण असंच राहणार. उद्या रोहिणी नक्षत्र निघतील ना. काय काय ठिकाणी पेरणीला उद्यापासून शुभारंभ होतील. इकडे आपली भाजी बघा लावली. हे मी असंच वरती झावळ्या टाकून ठेवलेत नारळाच्या खाली खाली. बघत हे आलेले आहेत, कोंब आलेले आहेत. येईल भाजी. हा काय पाऊस मोठा नाही येणार. हे बघा इकडनं आभाळ रिकामं झालं. इकडं आहे जरा, हे आता तिकडं चाललं आहे. काल पण असंच झालं होतं. समोरची झाडं बघा, मी आल्यापासून पहिल्यांदा अशा हलतात ना एकदम, ती पण दिवसा. हा AC सारखी कूल हवा आहे ते. हा 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 हा. जिसका मुझे था इंतजार, वो घड़ी आ गई आ गई. हा पाऊस येऊ न येऊ, हवा आली आलं भारी वाटलं. झाली ते संध्याकाळ आणि हे बघा, तुम्हाला सकाळी बोललो नाही ते बघा, थोडी थोडी भाजी उगवलेली आहे. हे बघा थोडी थोडी उगवली आहे. आता हे काढणार आहे मी त्याच्यावर ना. ॲक्च्युली हे असंच घातलं होतं मी, मला वाटलं ऊन बिन लागेल, पण एक साईडला काढून ठेवू. त्यात काय असं मला वाटलं ऊन आणि जास्त हे होईल म्हणून मी आता कधी उगवत आले. बघा छोटे छोटे. संध्याकाळ झाली आहे. कसे गेले दिवस. कालचा दिवस तर मामाच्या गावालाच गेला. त्यातल्या त्यात मंडळी, तुम्ही कालच्या व्हिडिओला म्हणजे थोडासा जास्त प्रतिसाद दिला. ॲव्हरेज म्हणजे 30, आजच्या 30 व्ह्यूज आलेत. बघितलं मी किती खुश असतो. 30 व्ह्यूज आल्या तरी मला खूप बरं वाटतं. इकडे बघा, या झाडांना समीक्षा रोज पाणी घालते म्हणून बघा. इथे आता हळदसुद्धा हे झाली. सगळ्यालाच पाणी घातलं असं सगळीच आली असती. आणि बघा इथे हळद आली आहे. इकडे पण एका ठिकाणी आली होती. थोडी आली बघा खाली मुळापाशी. बघा इथे आंब्यांचा फणसांचा सीजन आला संपत. आंब्यांचा फणसांचा सीजन आला संपत. पुढच्या वर्षी करूया गंमत. कवी सांगू. काजूही संपले बाबा. आले आले आम्हाला भरपूर भेटले बाबा. पहिले 5-6 दिवस रोज खाल्ले.
आता काही ते आहे नाही काजू, ते नवीन बी आल्यात त्या. आले का बा, दुसरी बी पण आली का? चंद्र, अरे दिवसा आकाशात चंद्र बघा दिवसा. अरे वा 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 वा. आणि सूर्यदेव पण आहे तिकडे, आता जातील मावळायला. आज घरात टाईमपासच केला मी मोबाईलवर, त्याच्या व्यतिरिक्त काहीही केलं नाही. बघा आमचे ड्रायव्हर येत आहेत. आता आम्ही चाललो आहे खेडला. खेडला जातो, जरा काय बघतो मच्छी बिच्छी भेटते काय. सकाळी नाही मच्छी केली, सकाळी आपलं ते आंबटकाठ असतं ना, कर्दी, आम्ही कर्दी म्हणतो, सुकी कोळंबी, झिंगा म्हणतात त्याला, सुका पण ड्राय, तो त्याची भाजी केली होती. आणि आता आमचे ड्रायव्हर येत आहेत. आता ड्रायव्हर म्हणतात आमचे व्हिडिओ काढा. चला आता ड्रायव्हर आल्याशिवाय का आपली इथे रिक्षा चालू नाही होणार. जगबुडी नदी आपली खेडची. कधी कधी पाणी असतं, कधी पाणी नसतं. भरती ओहोटीनुसार पाणी असतं ते. तिकडे भोसते गाव, आम्ही तिकडे इडली विकायला जायचो नदीच्या पलीकडे. आणि हा तुम्हाला इथला ब्रिज दाखवतो मी. इथे त्या ब्रिजला पाणी होतं, आपण बघितलं होतं मागच्याला. दरवेळेला त्या ब्रिजला पाणी लागतं. तो तिकडे वरती मुंबई गोवा हायवे वरती घाटात. इकडे मगरी आता आम्हाला दिसायच्या मगरी येतात इकडे. रौद्ररूप बघायचं पावसाळ्यात. हे मच्छी मार्केटवरती आता काय कोण नाही, सकाळचे असतात. कुठं? हां दिव मगर तुम्हाला दिसणार. हां हे बघा म्हणलं, हे दिसतंय का मगर? पण एक मगर आहे त्या साईडला. हां हे बघ तेव्हा इथं पण तोंड काढून बसली. वरती मुंडकं काढले. खाली गाडी घेऊन, रिक्षा घेऊन खाली येऊया. चल फोन नंतर येताना शेकर. मगाशी तुम्हाला लांबनं नदी दाखवली, आता पण त्या नदीच्या पुलावरनं जातोय. ज्याला आपण पाणी लागतं ना पावसाळ्यात, त्या नदीच्या पुलावर आहोत. काय सुंदर सीन आहे बघा. चंद्रमा मग अशी आपल्याला दिसलेला चंद्रमा तिथनं इथपर्यंत प्रवास करत आलेत. 7:15 हो झालेत आणि तरी पण बघा आमच्या इथे उजेड आहे. तर मंडळी झालं जेवण वगैरे आणि आता जरा शतपावली करतो आहे. शतपावली म्हणजे 12 वाजून गेलेत आणि मी शतपावली करतो आहे. आता काय आरामच आहे, नसल्यामुळे काय आपला फिरतो आहे, राऊंड मारतो आहे छान.
आज दिवसभर घरात होतो, काल बाहेर तरी गेलो होतो, पण आज काय कुठे गेलोच नाही. रोज रोज तरी काय कुठे बाहेर जायचं, कंटाळा येतो. एक तर त्यात CNG भेटेल ना भेटेल, पेट्रोल भेटेल ना भेटेल, म्हणून सध्या तरी घरातच आहे. नंतर बघू आता. काय सगळं सिच्युएशन एकदम गंभीर झालं ना. फिरायला जायचं म्हटलं तर टेन्शन आहे आता पेट्रोलचं. काय करणार आता. नाही ST वगैरे आहे अवेलेबल, नाही असं नाही, पण कसं आहे आता वरच्या आपल्या मुलांबाळासोबत जायचं. एक तर उन्हाळ्याचे दिवस, त्यात ST इथनं तिथे जायचं, म्हणजे कनेक्टेड ST त्याच्यानुसार ते टायमिंगनुसार असतात, त्या अवेलेबल होणं. आता सध्या रिक्षा आहे आपल्याकडे, पण बघू जाऊ भविष्यात. बाकी काय चाललं आहे? बाकी छान ना, मजेत ना. आता उद्या सोमवार, उद्या काय ऑफिसचं काम आहे संध्याकाळी. बघू त्यातनं पण कुठे बाहेर गेलो तर नक्की जाऊ. बाकी काय चाललं विशेष? कालचा व्हिडिओ काय आवडला आमचा? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाकी काय म्हणताय मंडळी? काय गावावरनं कोण कोण परत गेलं मुंबईला? आता लोक जातील पण, काय लोक येतील पण. जे लोक अजून आले नाहीत गावाला किंवा शेतीच्या कामासाठी, उद्यापासून म्हणजे आज तर 25 माझं रोहिणी नक्षत्र तर निघालं. त्यामुळे पेरणी चालू करतील, पण पावसाचा अंदाज घेऊनच लोक आता पेरण्या चालू करतील. कारण पाऊस यावेळेला कसं म्हणतात उतरत्या क्रमाने आहे, म्हणजे जास्त कमी 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 असा काहीतरी आहे फ्लो. पण त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच करतील. नाही तर काय माहिती आहे का, लोक पेरणी चालू करतील आणि पाऊस गायब व्हायचा, असं व्हायचं. कारण मान्सून तर अजून काय आलेलं नाही आहे. त्यामुळे प्रॉपर मान्सून दाखल होईपर्यंत शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक असणारच ना. त्यातनं आता काय झालं आहे, काय ठिकाणी ट्रॅक्टरवर शेती चालते. म्हणजे बैलजोडी आता फार कमी असल्यामुळे बैल भेटत नाहीत, महाग झाले. त्यामुळे काय जण ट्रॅक्टरवर शेती करतात, आणि ट्रॅक्टरसाठी आता डिझेल नाही भेटत आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आहे आता हल्ली तर ते 3-4 दिवस तर डिझेलच्याच न्यूज चालू आहेत, लाईनी चालू आहेत की लोक कॅन घेऊन उभे आहेत. रात्रभर बिचारे शेतकरी उभे आहेत. काय ना, शेतकऱ्यांचं जीवन खरंच म्हणजे जन्मल्यापासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं जीवन एकदम संघर्षाचंच असतं. बघा, एवढं करूनसुद्धा त्यांच्या शेतात पेरलेलं बी ह्या निसर्गाच्या प्रकोपामुळे टिकेल नाही टिकेल ह्याचा काहीच भरोसा नसतो. तरी पण ते बिचारे मेहनत करत असतात. कुणासाठी? तर आपल्यासाठी. त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना काही मिळेल, सरकार मदत करेल नाही करेल, पण ते त्यांची जमीन कसत असतात. खूप काय बोलण्यासारखं आहे. चीड येते, अशी चीड आहे त्याला भयंकर. मंडळी एक मंत्री आहेत, एक कशाला मी नावच घेतो सरळ गिरीश महाजन, नाशिकचे आमदार आहेत आणि आत्ताच्या सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. ते असं सांगत आहेत की लोक जी लाईन लावत आहेत ना, ते साठेबाजी करण्यासाठी करत आहेत. लोक अक्षरशः रोजंदारीने लोक त्या लाईनीमध्ये उभी आहेत. भ्रष्टाचार करण्यासाठी, थोडक्यात भ्रष्टाचार करण्यासाठी लोक तिथे उभी आहेत. नाही तर काही पेट्रोलचा वगैरे तुटवडा नाही आहे. लोक ते साठवून ठेवण्यासाठी लोक उभी आहेत. अरे बोलताना जरा तारतम्य राहू द्या, थोडं तरी तारतम्य राहू द्या. अरे तुम्ही सरकारमध्ये आहात ना, मग करा ना चौकशी. पेट्रोल पंपावर का लाईनी लागत आहेत, त्याच्या खोलात जा ना. जो तुटवडा नाही आहे ना, मग का लाईनी लागत आहेत? भयंकर गंभीर प्रश्न आहेत. ह्याची दखल घेतली पाहिजे सरकारने.
बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याला त्या प्रतिक्रियासुद्धा दिल्यात की ए सीमध्ये बसून हे सुचत नाही, बाहेर या ए सीतनं, रस्त्यावर याल तेव्हा त्याची जाणीव होईल. काय म्हणायचं. असो, देवाकडे हीच प्रार्थना की शेतकऱ्यांच्या मागचं संकट कमी कर एवढीच प्रार्थना, दुसरं काय. बाकी काय चाललं मंडळी विशेष. तर मंडळी व्हिडिओ आता थांबवतो आणि इथेच थांबवतो, कारण उद्या उठायचं आहे. म्हणजे उठून काही काम नाही करायचं, आपल्याला व्यायामच करायचा आहे. तर चला तुर्तास तरी आता इथे थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.